छान सुरुवात. गडी मारण्याचा प्रयत्न आणि आपली गडी भाग गेलेला आहे, पण पंच कोणता निर्णय घेत आहेत ते बघूया. पंचाचा वर जातोय की नाही हे आपल्याला पाहायचं आहे. आणि हा पंचाने सुद्धा बाद दिलेला आहे. छान. पुढे सामना जहानमान खालामेली पण दोन्ही सामाजिक आरोग्य आहे. जहानमान खालामेली पण जहानमान कोटामेली पण एका तडी 2 गडी बाद. शंभर विश्रांती की याच्या पुढील जो खेळ आहे जो यातील थांबलेला आहे. मी आलेल्या सर्व निमंत्रित पाहुण्यांना विनंती करीन की आपल्याला या ठिकाणी निमंत्रण दिले आपण कुठेही न थांबता व्यासपीठाकडे या. आपली बसण्याची व्यवस्था या ठिकाणी या तिकडे पंचक्रोशीचे सर्व कार्यकर्ते आपली वाट बघत आहेत. तरी आपण या ठिकाणी येऊन कृपया आपण बसण्याची विनंती करतोय. एकदा सुरुवात होते. आमचे निमंत्रित पाहुणे या ठिकाणी येतात. या ठिकाणी अजून त्याला कासा किशोर धामणसकर आगमन या त्यांचं आगमन होत आहे. आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. मंगेश कांबळे येथे आधी जरा कासा आहे किशोर धामणसकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आमचे निमंत्रित पाहुणे या ठिकाणी आमचे निमंत्रित पाहुणे व्यासपीठावर आहेत. नितीन कोंजेकर कोंडामुळे यांच्याकडे आमच्या मंडळासाठी 250 रुपयाची भरघोस देणगी आलेली आहे. तसेच श्री नाशनाथ माले नौका अभिजात संघटना अध्यक्ष माजी अध्यक्ष यांच्यावर सुद्धा आमच्या 500 रुपयाची भरघोस देणगी आलेली आहे. तसेच संजय ठाकूर मेवाडे यांच्यावर सुद्धा आमच्या या संघटनेसाठी 201 रुपयाची देणगी देण्यात आली. सर्व देणग्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. संघ आहे तो जे हनुमान पण जे हनुमान नोकरी पण एकाच जोडणी 2 संघ आहे. एक सुंदर दोन्ही गणवेशामध्ये दोघांचाही गणवेश अतिशय सुंदर आहे आणि या किल्ल्यांवरती खेळता येईल. 2-2 आता क्षेत्राचे नाही हाताने गडी मारण्याचा प्रयत्न करतोय आणि सुंदर पकड या ठिकाणी सुंदर संघाकडून. या ठिकाणी आपण बघतोय की या ठिकाणी आपण बघतोय की आत्ताच आम्हाला या ठिकाणी माहिती मिळाली आहे की या दोन्ही संघांना जो गणवेश आहे तो या ठिकाणी ग्रामपंचायत ग्रामपंचायतचे सदस्य
देशमुख यांच्याकडून त्याच्या गेलेला आहे. फार सुंदर गणवेश त्यांनी दिले या ठिकाणी. या क्रीडांगणाला शोभेल असा गणवेश या ठिकाणी दिले. तेव्हा दोन्ही संघ आपण बघतोय की सुरुवातीपासून छान सुरुवात दोघांनी केलेली आहे. एक आक्रमक पवित्रा दोन्ही संघांकडून दिसतोय आणि आपल्याला पुढच्या खेळीमध्ये प्रवेश करायचा आहे. या दिशेने ते खेळत आहेत. बघू याच्यामध्ये कोण बाजी मारतोय, कुठला संघ पुढे जातोय ते आपल्याला बघायचं आहे. या गाडी मारता प्रयत्न आणि एक गुण त्यांनी काढलेले आहे. एक बाद पंचांनी सांगितलेलं आहे. एक गुण उंडरगाव संघाकडे जमा होतोय. गुणाची संख्या वाढतोय. बघूया कोणाची वाढतोय कोणाची कमी होते हे आपल्याला माहित आहे. आणि मध्यंतरा कळेल आपल्याला की कुठल्या संघाकडे किती गुणाची आघाडी आहे हे आपल्याला कळेल. तर बघूया गावाला सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा चढाई होत उंडरगाव या संघाचा चढाई पाहतात. दोन्ही दिशेने तो धावतोय आणि मध्ये म्हणून गडीबाचा प्रयत्न आणि एक दोन गडी काढलेले आहे. त्यानंतर विश्रांतीचा सामना संपलेला आहे. तर एकदा या खरबूज तिकडे पंचवर्षी कबड्डी संघटनेच्या वतीने आपल्याला ज्या ज्या निमंत्रण मिळालेलं आहे असे या ठिकाणी निमंत्रित पाहुणे या ठिकाणी आले असतील तर त्यांना मी विनंती करतोय की आपण प्रेक्षकामध्ये पण उभे राहू नका. आपण सर्व व्यासपीठाकडे या. आपल्या या ठिकाणी वस्तूची व्यवस्था हा सुंदर केलेली आहे. परंतु आपल्याला आपण पाहत होणार नाही याची काळजी घेतोय तो आणि एकाच खेळण्याचा प्रयत्न आणि बघूया नाही सुंदर प्रकारे या ठिकाणी सर्व संघाकडून झालेली आहे. तो या ठिकाणी वाचला आणि एक दोन अंतिम नंतर संघाकडून दोन दोन असा क्षेत्राच्या नावाला आहे तो जे कोल्हापूर संघाने आणि दोन गडी या ठिकाणी अंतिम बाद झालेले आहेत. दोन या ठिकाणी उंडरगाव संघ बल मिळत आहेत. त्यांची गुणसंख्या वाढतोय आणि सुरुवात दोन्ही संघाकडून प्रेक्षकांना अशी सुरुवात प्रेक्षकांना आवडते. दोन्ही संघ लढाई करता येईल आणि पुन्हा एकदा उंडरगाव संघाकडून या ठिकाणी झालेले अशा तऱ्हेने एक शेवटचा खेळाडू आहे तो जे हनुमान कोल्हापूर तुमचं काही सूचना घेतात खेळाडूंना. करण्याचा प्रयत्न करतो. हा व्हायला तयार नाही. मी तसं माझं होणार सांगतोय की कुठल्या परिस्थिती माझं होणार नाही. परंतु या ठिकाणी मला आणि अशा तऱ्हेने हा समजावा की लोणाचा बोजा कशा पद्धतीने थेट करता येते आपल्याला पाहायचंय. प्रेक्षकांचा चारी बाजूला कडा आहे आणि त्या कड्यामध्ये हे दोन्ही संघ खेळत आहेत. त्या सुंदर क्रीडांगणे आहे. या क्रीडामध्ये ही पहिली 2024 पंचकोशी खारंबोली या संघटनेची चांगली स्पर्धा या ठिकाणी होतोय हे आपल्याला बघायला मिळते सर्वांना. संघाकडून ज्याला मास्टर म्हणतात सामना मध्यंकडे जमतोय. आता आपल्याला कळेल की कुठल्या संघाकडे किती गुणाची आघाडी. जर्मन खारंबोली बॉब जर्मन कोंगामेलिओ दोन्ही संघांना दुसरा प्रकार जर्मन खारंबोली बॉब जर्मन कोंगामेलिओ दोन्ही संघांत तयार होतो. दहा गुणाच्या आघाडीत उंडरगाव संघाकडे आणि 10 गुणांची कोंडामेली संघाकडे आहे. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची. तसेच या ठिकाणी सदानंद सातांकर उंडरगाव यांच्याकडून सुद्धा 151 गुणाची देणगी आलेली आहे.
पुन्हा स्वतःशी आलेले आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. दिनेश गोसावी आपण मैदानाकडे जायचं. दिनेश गोसावी त्याला विचार म्हणजे या कबड्डी स्पर्धेसाठी व्यासपीठावर उपस्थित माजी सभापती आदरणीय किशोरजी धावणसकर यांचं मी आयोजकाच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि मी विनंती करतो कल्पेशजी कांबळे आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आदरणीय किशोरजी धावणसकर यांचं या ठिकाणी सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्यांच्या गरजा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. त्यानंतर आजच्या या कबड्डी स्पर्धेसाठी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय अजितदादा कासार माजी सरपंच वडुकी ग्रामपंचायत यांचा देखील या ठिकाणी कल्पेश कांबळे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होईल. त्यानंतर आजच्या या कबड्डी स्पर्धेसाठी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय मंगेशजी कांबळे यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी कल्पेश कांबळे आपणास विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हे सन्मान करायचा आहे. त्यानंतर आजच्या या कबड्डी स्पर्धेसाठी खानापूर येथील आदरणीय सुधाकरजी माळी यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी कल्पेश कांबळे आपणास विनंती करतो. आपण आपल्या शुभ हस्ते हे सन्मान करायचा आहे. आदरणीय सुधाकर माळी. मैदानावरती सुरू असलेला सामना आपण पाहतो. जय हनुमान कोंढापोली वर्सेस जय हनुमान कोंढगाव असे दोन संघ आपल्याला माहिती आहे की एकाच गावचे हे दोन संघ आहेत. परंतु आपण जर त्या दोन्ही संघातील खेळाडूंचा खेळ पाहिला असेल तर पहिल्या हाफ मध्ये आपण पाहिलं तर नक्कीच यांचा सराव आपल्याला मैदानावरती कशा पद्धतीनं सरावाच्या दरम्यान मेहनत घेतलेली आहे आणि ती मेहनत या खेळातून आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. चालू सामना संपल्यानंतर पुढील सामना खेळण्यासाठी जय हनुमान खानापली वर्सेस जय हनुमान कोंढापली असा सामना आपण दिलेला आहे. दोनही संघांना विनंती असेल चालू सामना संपक्षणी पण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. खानापोली शिगरे मुरुड पंचक्रोशी कबड्डी संघटनेच्या माध्यमातून राबवली जाणारी ही कबड्डी स्पर्धा आपण पाहतोय. चाचणी कबड्डी स्पर्धा 2024-25 या स्पर्धेला हंगामाची सुरुवात होते. या वर्षीचा हंगाम कोणता संघ गाजवतोय याचा देखील आपण रेकॉर्ड ठेवणार आहोत. कारण गेली 13 वर्ष आपण सातत्यानं ही स्पर्धा राबवतो आणि या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच आपल्या पंचक्रोशीतून नवोदित कबड्डीपटू हे या स्पर्धेमधून घडवतोय. हात त्या संघांना पुढील सामन्याचा पुकार मिळेल. त्या दोन्ही संघांनी पुढील सामना खेळण्यासाठी तयारीत राहायचं आहे. मित्रांनो हे देखील सामने आपण पाहतोय. परंतु प्रत्येक संघाला मला सूचना कराव्या लागतात की कोणत्याही प्रकारे मित्रांनो वेळ घेऊ नका. कारण आजचा दिवस म्हणजे तुमच्यासाठी खेळ करण्याचा दिवस आहे. त्यामुळे खेळ करण्यासाठी आपण मैदानावरती दोन्ही संघांनी तयारी राहायचं आहे. एकदा सुरेख प्रकार आपल्याला पाहायला भेटेल. खेळ पाहायला मिळतो जेव्हा आपण कोंढापोली संघाच्या दरम्यान कोंढापोली जर्सी प्रदान केलेला कोंढापोली संघाचा चढाबाजार आपण पाहतो. त्याच्या समोर आपण पाहिलं असेल तर एकेकाळी जय हनुमान उतरगाव संघ 256 संघातून टॉप 4 मध्ये राहणारा संघ. त्याच्यातील 2 खेळाडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. नितीन गाडगे कल्पित होईल
आजच्या या कबड्डी स्पर्धेसाठी व्यासपीठावर उपस्थित माजी सरपंच वडून ग्रामपंचायत आदरणीय अजित कासार यांच्याकडून आजच्या या कबड्डी स्पर्धेसाठी रोख 2000 रुपयाची भरघोस अशी देणगी मंडळ सदस्य धन्यवाद. त्याचप्रमाणे खानकोली येथील आदरणीय सुधामंजी माळी यांच्याकडून देखील आजच्या या कबड्डी स्पर्धेसाठी 202 रुपयाची देणगी मंडळ सदस्य धन्यवाद. त्यानंतर आजच्या या कबड्डी स्पर्धेसाठी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय अमित कांबळे यांच्याकडून देखील आजच्या या कबड्डी स्पर्धेसाठी 501 रुपयाची भरघोस देणगी केले मंडळ सदस्य नितीन मार्गे यांची सगळी आपण मैदानावरती पाहतोय. आपण कित्येक वर्ष या कबड्डी क्षेत्रामध्ये अनेक स्पर्धा गाजवणारा खेळाडू आहे. संघाकडून पाहायला मिळते 15 गावात संघाकडून संघ संपवला 5 मिनिटं असण्याचा फलक बनवतो. व्यासपीठावर उपस्थित किशोरजी धोंडीसकर माजी सभापती यांच्याकडून देखील आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी 1000 रुपयाची भरभर केले मंडळ सदस्य धन्यवाद. चला त्या दोन संघांना पुढील सामना खेळण्यासाठी उभा दिला गेला तर दोनही संघांना खेळायला विनंती असेल तर आपण आपला सामना खेळण्यासाठी तयारीत राहायचा आहे. मागच्या चढाईमध्ये आपण पाहिलं होतं की सुरत पकड विविध वर्गांना पाहायला मिळाली होती. पुन्हा एकदा 4 नंबर जास्ती परिणाम केलेले नितीन मार्गे चढाई करतायत मैदानावरती आपण पाहतोय आणि त्याच्यासाठी नक्कीच त्यांच्या तालमीत तयार होणारे सर्व खेळाडू आहेत. नक्कीच या सामन्यात पाहायला मिळतं कारण एकाच मैदानावरती सराव करणारे हे दोन्ही संघातील खेळाडू असतील कदाचित. बऱ्याच वेळेला आपण पाहतो की याच्या पुढच्या ज्या लेवलच्या स्पर्धा असतात मतलब तालुकास्तरीय असतील जिल्हास्तरीय असतील त्या ठिकाणी मात्र हे दोनही संघ एकाच संघातून खेळत असतात. त्यांना 12 देणं सगळ्याच्या स्पर्धा पाहतो त्यातून घडणारे हे खेळाडू आपण पाहतो. कारण जे संघ नावारूपाला नव्हते ते सुद्धा नावारूपाला आले आणि मागच्याच जी स्पर्धा झाली जी जिल्हास्तरीय 55 किलो वजनी गटाची कबड्डी स्पर्धा होती तिथे मात्र राधाकृष्ण नवीवाडी या संघानं प्रथम क्रमांकाचा मान पटकावला होता आणि हे लोकांना दुसऱ्या दिवशी समजलं आणि नक्कीच त्यावेळेला राधाकृष्ण नवीवाडी संघाचे कौतुक झाले. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर अशा मुलांच्या स्पर्धा आपण पाहतोय कुमारगड किशोरगड त्याचप्रमाणे कुमारी गटाच्या देखील स्पर्धा म्हणजे मुलींचे देखील सामने आपण पाहिले आणि कौतुकास्पद एक अभिमानास्पद आपला पंचक्रोशीसाठी नक्कीच बातमी असेल. कुमारी धनश्री पुरुषोत्तम म्हात्रे जे कुमारी गट मुंबई शहर या संघातून निवड झालेली आहे महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी आणि तिला देखील आपल्या सर्व संघटनेच्या वतीनं सर्व खेळाडूंच्या वतीनं आणि कबड्डी चाहत्यांच्या वतीनं आम्ही या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो. रोमांचक सामना मैदानावरती सुरू आहे. नक्कीच या सामन्याचा आनंद आपले सर्वच कबड्डी चाहते घेत आहेत. म्हणजे आपण पाहिलं तर सुरुवातीपासूनच ही स्पर्धा पाहण्यासाठी मैदानाच्या चारही बाजूला त्या कबड्डी चाहता वर्ग या ठिकाणी उभा आहे. कबड्डी संघटनेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. सामना जवळजवळ संपुष्टात आहे मैदानावरचा
पुढील सामना खेळण्यासाठी जय हनुमान खारांबोली ब वर्सेस जय हनुमान कोंडांबोली अ या दोनही संघांनी तयारीत राहायचं. त्यांच्या कबड्डी स्पर्धेसाठी आपण चषक या ठिकाणी पाहतोय. अतिशय सुंदर चषक आहेत. हे चषक या ठिकाणी शिवगावचे अनंता गजानन पाटील उद्योजक यांच्या माध्यमातून हे चषक या ठिकाणी देण्यात आले. एक स्पर्धा राबवायची म्हटलं, एक स्पर्धेचं नियोजन करायचं म्हटलं की नक्कीच सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात. मग त्या आर्थिक स्वरूपात असतील, चषक असतील, लाईटची व्यवस्था असेल, काम घ्यावं. या सर्व गोष्टी सांगून आल्या की एक स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होतात. चला मैदानावरचा सामना संपलेला आहे. जय हनुमान.